सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे. मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती, जो आपल्या सर्वांना माहिती आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्र्याने राज्य सरकारच्या माध्यमातून 31,000 कोटी रुपयाचे जे मदत पॅकेज जाहीर करून जे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता, त्यापैकी 17,500 रुपयाची जी पीक विमा आहे ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही. तो डीबीटी मार्फत थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये द्यायला पाहिजे. अत्यंत गरज ही शेतकरी बांधवांसाठी आहे. शेतकरी बांधवांना जो पीक विमा आहे तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती नाही. या संदर्भात संपूर्ण माहिती आणि आपण जर पाहिलं तर 31,000 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर झालं, किती शेतकरी बांधवांच्या खात्यावरती गेलं हे पण पाहणं फार महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओला लाईक करा. या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नाही, आता सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला थेट पद्धतीने सुरुवात करूया. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर यंदाच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पिके आडवी पडली, उत्पादन घटले आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांची अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आंब्याच्या वर्षामध्ये फार मोठी घट झाली आहे. आपण जर पाहिलं तर एकतर कापसं, एकतर बोंड नसले, दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर पिके ही पाण्याखाली गेली, उत्पादन घटलं. त्यामुळे शेतकरी अगोदरच अडचणीमध्ये आहे. आणि राज्य सरकारचा कधी हा पीक विमा मिळतो? नुसते राज्य सरकार जो माध्यमातून यंदाचा जो खरीप हंगामामध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी ही राबवली जाणारी योजनेचा जे काही रक्कम आहे, पीक विमा आहे, ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री यांच्या हस्तेच हे जी रक्कम आहे ती लवकरात लवकर द्यायला पाहिजे. कारण की शेतकऱ्यांना आधीच अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. आपण जर पाहिलं तर शेतकरी अत्यंत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या सर्वांना माहिती आहे 31,000 कोटी रुपयाची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण यापैकीच पीक विमा योजनेतून प्रति हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही टाकण्यात आले नाही. ते लवकरात लवकर टाकाय पाहिजे हीच विनंती आहे. धन्यवाद. जय शिवराय.